ही कराचीमध्येच आहेत का अजूनही पाकिस्तानमध्ये कुठे मराठी लोक म्हणजे पसरली आहेत का सगळे आता एकाच जागेवर आली आहेत? जवळजवळ कराचीमध्ये पाकिस्तानमध्ये 25,000 लोक मराठी होते. हा, अगदी लाहोरला मोठं पॅकेट होतं, कराचीला होतं. लाहोरमध्ये तर तुम्हाला गांधर्व महाविद्यालयाची जी स्थापना आहे ती लाहोरची आहे. लाहोरला अशा म्हणजे गल्ल्याच्या गल्ल्या मराठी लोकांच्या होत्या. नंतर काय झालं, स्वातंत्र्यानंतर मात्र इकडे येण्याचा ओढा खूप वाढला. त्याच्यामुळे सगळ्या पाकिस्तानमधले मराठी, हिंदी जे सगळे आले, तर त्यात फक्त सिलेक्टेड फॅमिली इथे राहिले. त्यातल्या कापसे नावाची एक मोठी फॅमिली आहे जी आता मुंबईत सेटल झालेले आहे. मुंबईत त्यांची 700 एकर जमीन होती कराचीच्या जवळ, 700 एकर. ती तशी टाकून ते भारतात परत आले त्यावेळेला. कराचीपासून जवळजवळ 70-80 किलोमीटरवर त्यांची शेती होती. ही जी लोक आहेत ती राहतात ती नेमकी महाराष्ट्राच्या कुठल्या शहरातून का गावातून, त्यांचं मूळ काय आहे? याच्यात 50% जी आहे ती कोकण मधली आहे, काही आहेत पुणे परिसरामधली, पिंपरी चिंचवड वगैरे या भागातली. म्हणजे हा जो आपला किनारपट्टीचा, पूर्वी काय व्हायचं सर की रोजगाराचा जो प्रश्न आज आहे, युपी बिहार मधली माणसं पोटासाठी मुंबईला येतात, तर महाराष्ट्रातली तरुण मुलं ही कराचीला पोट भरायला जायची आणि कराचीला सरळ सेवा होती बोटींची. तर त्याच्यामुळे हे कोकण मधली, गोव्यामधली ही सगळी माणसं तिथे जायची कराचीला.